तर नमस्कार सर्वांना, श्रुतीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज एक आपण भाजी बनवणार आहोत, ती म्हणजे बेबी पोटॅटो, शिमला मिरची आणि बीटची भाजी। खूप टेस्टी भाजी झालेली होती, तुम्ही पण घरी ट्राय करून नक्की बघा। सर्वात पहिला तर गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करून मस्त राई जिरा टाकून मस्त ते फुटेपर्यंत त्याला ठेवलेलं होतं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घेतलेला, तो पण मस्त मिक्स करून घेतलेला चमच्याने। आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात त्याच्यामध्ये तेजपत्त्याची पानं ॲड करून घेतलेली होती, ते पण मस्त मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर छोटा चॉप केलेला कांदा ॲड करून घेतलेला, तो पण मस्त ब्राउनिश होईपर्यंत त्याला भाजून घेतलेलं, फिरवत ठेवलं होतं स्लो फ्लेमवर। त्याच्यानंतर छोटे छोटे टोमॅटो चॉप करून घेतलेले होते भाजीत टाकण्यासाठी। आणि नंतर कांदा मस्त ब्राउनिश झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण एकदा चम्मच फिरवून त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो पण मस्त छोटे छोटे कापून घेतलेले आणि नंतर मग मिक्स करून घेतला मस्त, आणि मस्त वाटत होतं। आणि ही भाजी पण मस्त झालेली होती। नंतर ते आपण झाकण ठेवून वाफेवर शिजवत ठेवलेलं होतं 5-10 मिनटं। थोडा वेळ आपण आता त्याला ठेवणार आहोत आणि नंतर आपण झाकण उघडून बघ। तर आता 5-10 मिनटं मस्त झालेले आहेत। आता आपण झाकण ओपन करून बघणार आहोत। मस्त टोमॅटो कांदा मस्त शिजून झालेला आहे। आता आपण त्याला मिक्स करून आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत, बेसिक सगळे जे पण आहेत ते। आणि पहिला तर आपण याच्यात वाटलेली चटणी ॲड करून घेऊयात। ती चटणी मी मिरची, अद्रक, लसूण आणि अख्खे धनिया उकळीमध्ये वाटून आणि मस्त त्याची चटणी करून घेतलेली, आणि वास पण खूप सुगंधित येत होता टाकल्याच्या नंतर। आता त्याच्यात आता दही ॲड करणार आहोत, मस्त दही ॲड करून मिक्स करून घेतलं। घमघमाट वासाने सगळी माणसं पण जेवायला येतील माझ्या घरी, अशी भाजी बनलेली होती। नंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेतलेले, लाल मसाला, गरम मसाला, हळद, मीठ आणि बाकीचं मसाले ॲड करून घेतलेले आणि मस्त मिक्स करून घेतले त्याला 5-10 मिनटं। याच्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची ॲड केली छोटी कापलेली, आणि नंतर त्याच्यामध्ये बीटाचं कीस टाकून घेतलं, ते मी किसून घेतलेलं बीटाचं कीस। आणि नंतर त्याच्यामध्ये बेबी पोटॅटो स्वच्छ धुवून टाकून घेतलेले आणि मस्त मिक्स करून घेतलेलं होतं। खूप क्यूट ते पोटॅटो दिसत होते, खूप भारी दिसायला भाजी डिलिशियस होती। आणि नंतर त्याच्यामध्ये थोडा वेळ पाणी टाकून घेतलेलं आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि 5-10 मिनटं वाफेवर शिजवत ठेवल्यानंतर मी झाकण खोलून नंतर असंच शिजायला दिलं स्लो फ्लेमवर, कारण भाजी मस्त तेल सुटेपर्यंत ती भाजी मी शिजवत ठेवलेली होती। आणि नंतर मग मस्त मिक्स करून घेतली आणि मस्त हे करून बघितलं की शिजले की नाही बटाटो। आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी कोथिंबीर वरून ॲड करून घेतली आणि मस्त सर्व केली। सगळ्यांना भाजी आवडली, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा। आणि अशी डिलिशियस भाजी झालेली होती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि तुम्हाला कशी भाजी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि थँक्यू फॉर वॉचिंग।